वोट ट्रान्सफरच्या बद्दल तुमचं काय मत आहे? भुजबळ काम करतायत आतापर्यंत तरी दिसलं, शेवटच्या टप्प्यात तरी भुजबळ काम करताना दिसले का? आता भुजबळ कसे प्रचार करणार? भुजबळांना मानणारा मोठा ओबीसी समाज आहे, माळी समाजाचं वोटिंग मोठं आहे, त्यांनी नेमकं काय करायचं? कार्यकर्ते एकत्र काम करत होते का तर पुण्यात एक दिलानं काम केलं. उद्धव divide ठाकरेंची झालं. जी भाषा बदललेली आहे हिंदुत्वाची हा. ती आता मुस्लिमांना आवडू लागली. तो राग रिफ्लेक्ट झाला का? त्यांनी त्यांचं काम केलं का? धनुष्यबाणसाठी मतदान केलं का? ही युती नेत्यांनी जरी केली असेल, खालच्या फळींचे आक्षेप केदारने- नाही सर. कोल्हापूरची जी जावं आहेत अमित शाह यांना शेवटी मैदानात उतरावं लागलं. सिंपती हा शब्द या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रचलित झाला. वोट शेअरिंग हा शब्द प्रचलित झाला. वोट जिहाद हा शब्द प्रचलित झाला. मस्जिद मधला फतवा हा शब्द प्रचलित झाला. केवळ निळा रंग किंवा बहुजन उमेदवार याकडे न पाहता जो निवडून येईल, जो आपलं काम करू शकतो त्याच्याच पाठीमागे आपण मला या लोकसभेनंतर कोण कुठे एकत्र राहील कोणालाही काही शाश्वती नाहीये. पहिल्यांदा असं झालंय की वेगवेगळ्या विचारधारा, म्हणजे सामान्य माणूस जर असा बसला तर त्याला कोण कुठं आहे हे कळत नव्हतं. विचारधारेचे तर 3-13 वाजले महाराष्ट्रामध्ये. म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना जी उद्धव ठाकरेंची होती त्यांच्यासाठी मुस्लिम मतदार मैदानात होता, आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गेली दशकभर ज्यांनी शिव्या दिल्या ते भाजप राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या सोबत होती. मनसेनं गेल्या निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात तीव्र असा प्रचार केलेला होता, लाव रे तो व्हिडिओ म्हणून, ते आता भाजपच्या सोबत होती. मला हाच प्रश्न विचारायचा आहे, वोट ट्रान्सफर जे कसब्यामध्ये दिसलं, सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं वोट ट्रान्सफर होतंय, हे परफेक्टली आपल्याला कसब्यातल्या धंगेकरांच्या निवडणुकीमध्ये दिसलं. पण आता ही पहिली टेस्ट होती की महायुतीमध्ये वोट ट्रान्सफर होतंय का? वोट ट्रान्सफरच्या बद्दल तुमचं काय मत आहे? प्रत्येक जण सांगा. एक साधं महाविकास आघाडी आणि महायुती असं बघायला लागेल वोट ट्रान्सफर होताना. तर सीट शेअरिंग पासून हे जर सुरू झालं हे गणित, तर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, सांगलीची जागा ही सीट शेअरिंगमध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रचंड वादाचा विषय होता. पण तो दोन्ही बाजूंनी न ताणता, म्हणजे उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार काँग्रेसला विश्वासात न घेता डिक्लेअर जरी केला, चंद्रहार पाटलांनी, त्याला स्थानिक राजकारण जयंत पाटील त्यांच्या सोबत असतील किंवा शिवसेनेसोबत गेलेले होते, अशा बऱ्याच गोष्टी जरी असतील तरी त्यांनी म्हणावं त्या टोकाचा संघर्ष जो आहे तो महाविकास आघाडीत होताना दिसला नाही. जसं कसब्याला ते कन्वर्ट झालं तसं इथं संघर्ष होऊन ते डिस्टर्ब होऊ नये याच्यासाठी सरप्राइझिंगली प्रयत्न केले गेले. ते काय दर्जाचे होते? पण मग झालं का? काँग्रेसचा बालेकिल्ला सांगली, मला वाटतं तुम्ही पण त्याच्यात ऍड करा, काँग्रेसचा बालेकिल्ला होता सांगली. मग सांगलीमध्ये काँग्रेसचं जे नाराज केडर होतं ते केडर विशाल पाटलांच्या सोबत गेलं की चंद्रहार पाटलांच्या? वोट ट्रान्सफर कसं झालं? मला तिथलं चित्र महत्वाचं. जो काँग्रेसचा वोटर आहे हा माझं असं मत आहे की तो विशाल पाटलांबरोबर राहिलाय. दुसरी गोष्ट, चंद्रहार पाटील हे मग वोट ट्रान्सफर झालं की नाही झालं म्हणावं लागेल. नाही, ती एक जागा झाली, ती एक मला सांगलीमध्ये नाही झालं, ती पण एक इतर ठिकाणी मी तेच सांगतोय, ती एक जागा झाली सांगली. तयारीच होती की लोकसभेची त्यांनी तयारीच केली होती, त्यांनाच लोकसभेला उतरायचं होतं. मात्र अचानकपणे चंद्रहार पाटील कोठून आले हा एक सगळ्यांना पडलेला प्रश्न होता. त्यांनी मातोश्रीवरती भेट घेतली आणि त्याच वेळी त्यांच्या हाती मशाल आणि गदा दिली, आणि ही गदा आणि मशाल घेऊन तुम्ही संसदेत जावा अशा पद्धतीनं उद्धव ठाकरे म्हटले, संजय राऊत म्हटले, आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. चंद्रहार पाटलांचं असं झालं की पण मला कोल्हापूरमध्ये सांगा, तिथं सगळ्यात जास्त शिवसेनेचे आमदार होते आतापर्यंत, शिवसेनेची ताकद होती. यावेळी शिवसेनेचा तिथं उमेदवार नव्हता. म्हणजे शिवसैनिकांमध्ये त्याची नाराजी असणं किंवा छत्रपतींचे दिले, हा जो कोर हिंदुत्ववादी गट होता, जो मतदार होता, तो काँग्रेसच्या पंजावर मतदान करायला तयार झाला का? तो वोट ट्रान्सफर झालं का कोल्हापूर? खरं तर कोल्हापूरची ही निवडणूकच हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामित्व अशा मुद्द्यावरती आहे ती लढली गेली. आणि ज्यावेळी सरप्राईजली शाहू महाराज यांना उमेदवार म्हणून पुढे आणलं त्यावेळी काँग्रेसचा हाच प्रयत्न होता किंवा महाविकास आघाडीचा हाच प्रयत्न होता की सर्वसमावेशक जी मतदान आहेत, सर्वधर्म समभाव असा जे शाहू महाराजांनी संदेश राजर्षी शाहू महाराजांनी दिला होता तो यांच्या पाठीशी राहील आणि सगळे मतदार आमच्या बाजूने येतील अशा पद्धतीनं ती सिंपती मिळवण्याचा प्रयत्न येतो त्यांचा झाला होता, आणि त्यात कुठंतरी ते यशस्वी झाले. दुसऱ्या बाजूला महायुती पूर्णपणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच या ठिकाणी ती निवडणूक लढवताना पाहायला मिळाली. मुस्लिमांचं मतदान मिळेल का नाही याच्याबद्दलचं त्यांनी कुठेही अनालिसिस केलं नव्हतं. किंबहुना MIM ज्यावेळी, माझा मुद्दा स्पेसिफिक आहे, जो कोर हिंदुत्ववादी वोटर होता, जो शिवसेनेचा कोर वोटर होता, यावेळेस त्याला पंजाला मतदान करायचं होतं, काँग्रेसला मतदान करायचं होतं,
तो वोट ट्रान्सफर झाला का? कारण शेवटी दोन वेगवेगळ्या विचारधारांचे हे मतप्रवाह होते, ते ट्रान्सफर झाले का? मला सांगलीच्या बाबतीत स्पेसिफिक सांगायचं आहे. याचं कारण शिवसेनेचं तिथं वोट ट्रान्सफर व्हायला शिवसेनेचा तिथं स्टेकच नाहीये सांगलीमध्ये. या गोष्टी बेसिकली लक्षात घेतल्या पाहिजेत. रिफ्ट जिथं झालाय तिथं ठीक आहे ना, शिवसेनेची ठीक आहे. ताकद पण नव्हती. मग पण तुम्ही पुण्यातलं सांगा मी ना. पुण्यातलं मला सांगितलं. पुण्यातलं सांगा की मनसेची मतं जी लागभर असतील मनसेची मतं तिथं असतील किंवा भाजप आणि त्यांची कॉमन मत आहेत जिथं नाही, ठीक आहे. जे काय मनसेची जी मतं होती, राज ठाकरे भाजपच्या व्यासपीठावर आले, त्यांच्यासाठी सभा पण घेतली ना तिथं. हो, पुण्यात हे वोट ट्रान्सफर झालं का? म्हणजे राज ठाकरेंनी आदेश दिला, आदेश दिल्यावर खाली कार्यकर्त्यांनी काय केलं? म्हणजे वोट ट्रान्सफर झाली का? काय सांगू शकतो? त्याला सरप्राइझिंगली लोकल म्हणजे स्थानिक राजकारण जास्त हे. कारण जो उमेदवार काँग्रेसचा होता हा पूर्वाश्रमीचा मनसेचा नगरसेवक होता. कार्यकर्त्यांमधला प्रचंड लोकप्रिय नगरसेवक होता तो रवींद्र धंगेकर. हा मनसेच्या काडरने कसब्याच्या वेळेस सुद्धा हा धंगेकरांचं काम केलेलं होतं. आणि आता पॉप्युलरली जाहीर किंवा रेकॉर्डर असं नाही म्हणतायत, पण पॉप्युलरली मनसेच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी याही वेळेस रवींद्र धंगेकरांचं काम केलं. त्याच्यामध्ये काय माहितीये का, आपण ज्यावेळेस वोट ट्रान्सफरचा विषय काढतो त्यावेळेस आपण प्रकाश आंबेडकरांना विचारात घेतलं मी पाहिजे. तो मुद्दा घेणार आहे वंचित. कारण मी तो वंचितचा मुद्दा घेतल्याशिवाय चर्चाच होऊ शकणार नाही पूर्ण. वंचित आता छत्रपती संभाजीनगरचा विषय जर आपण घेतला, मागच्या वेळेस इम्तियाज जलीलचं नाव घ्यायला पाहिजे आपण छत्रपती संभाजीनगरचं. इम्तियाज जलील फक्त वंचितमुळे काळ निवडून आले. हो यावेळेस प्रकाश आंबेडकर पडले त्यावेळेस एमआयएमनी त्यांना मदत केली नाही. त्याच्यामुळं आज एमआयएमचा बदला घेण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार उभा केला. त्याच्यामुळं काय झालेलं आहे की आता दलित आणि मुस्लिम वोट जे वंचितचं होतं ते तिथल्या उमेदवारासोबत जाणार नव्हतं. आणि दलितांचा राग एमआयएमवर असल्यामुळं ज्या मतदारावर मागच्या वेळेस इम्तियाज जलील निवडून आले ते दलित मतदान त्याच्याकडे गेलं नाही. म्हणजे गेलं मतदान कुठं? जसं तुम्ही प्रश्न उपस्थित केला, वंचितकडे गेलं. वंचितला सुद्धा पडणार नव्हतं, पडणार नाही. कारण तिथं मुस्लिम उमेदवार जे कॅरेक्टर आहे त्याचं ते लोकांना पसंत नाही. त्याच्यामुळं मग ही सहानुभूती किंवा हे वोट ट्रान्सफर सरळ सरळ उबाटा गटाला गेलेलं आहे. दलित आणि मुस्लिम म्हणजे मुस्लिम मध्ये सुद्धा मुस्लिम मतदान सुद्धा खैरेंसोबत गेलं, उबाटासोबत गेलं. कारण उद्धव ठाकरेंची जी भाषा बदललेली आहे हिंदुत्वाची ती आता मुस्लिमांना आवडू लागलेली. माइल्ड हिंदुत्व. ज्या पद्धतीनं अगदी 48 मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर काही सन्मानीय अपवाद वगळता, मग ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, अगदी हातावर मोजण्या इतके काही मतदारसंघ वगळले तर वोट ट्रान्सफर कुठेही झालेलं दिसत नाही. तिकीट वाटप जरी आपण बघितलं व्यवस्थित, तिकीट वाटप देखील त्याच अनुषंगानं झालेलं आहे की जिथं ज्या पक्षाची सर्वाधिक जास्त ताकद, वोट ट्रान्सफर त्या पक्षांनी देखील विचारात घेतलेलं नाहीये. शिवसेनेचा बालेकिल्ला जिथं आहे, जिथं वाटतं की हा निवडणूक येऊ शकतो. आपल्याला माहिती आहे अमित शहा ज्यावेळेस मुंबईत आले होते त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की निवडून येणारी जागा मागा. वोट ट्रान्सफर जर काउंट केला असता तर कुठलीही जागा कुणालाही देता आली. मग अशा पद्धतीने जर विचार केला, असा जर विचार केला तर शिंदेचं जे नेटवर्क आहे ते पूर्णपणे तर बीजेपीच्या फडणवीसांचं 5 ते 60% लॉजिक जे तुम्ही सांगितलं मुलाखतीतलं ते वर्कआउट होत नाही मग अशा कंडिशन मध्ये. आत्ताच्या घडीला आज घडीला जर प्रत्येक जागा जर आपण लक्षात घेतली, समजा धाराशिवचा परत मुद्दा तोच येतो, राष्ट्रवादीची तिथे ताकद उरलीच नव्हती तरी देखील तिकीट दिलं गेलं. ज्या पद्धतीनं तिथं विरोधाभास, ऑब्व्हियसली भाजप तिथं आहे, वोट ट्रान्सफर होणार हे गृहीत होतं ना. तरी देखील मी आधीच उल्लेख केला काही सन्माननीय अपवाद वगळता अगदी प्रत्येक जागा तुम्ही काढून बघा. नाशिकची जागा बघा, नाशिक जागेवर काय भुजबळ काम करतायत आतापर्यंत तरी दिसलं? शेवटच्या टप्प्यात तरी भुजबळ काम करताना दिसले का? किंवा तो कॅडर काम करताना दिसला का? वोट ट्रान्सफर होतंय की नाहीये? समस्या आहे, जे ही समस्या महायुतीच्या बाबतीत जास्त दिसते. महाविकास आघाडीचं क्लस्टर जे आहे ते जरा जास्त नीट वर्कआउट झाले. त्याचं कारण मी जे म्हणत होतो की ह्या सांगलीच्या जागेवरून वाद झाल्यानंतर काँग्रेस युनिट जे आहे महाराष्ट्राचं, त्याला राहुल गांधींनी स्पेसिफिक मेसेज दिलेला होता की महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे लीड करतील, काँग्रेस बॅकसीट वरती असेल. इतका क्लिअर मेसेज दिल्यानंतर नाना पटोले, विश्वजित कदम 5-6 वेळा दिल्लीला जेव्हा गेले या विशाल पाटलांच्या जागेसाठी, त्यानंतर हा मेसेज दिल्यावरती मग काँग्रेस मवाळ झाली. मग कारण मध्ये महाविकास आघाडीमध्ये काही रिफ्ट तयार झाले होते. इकडे शिवसेनेनं मावळामधले कार्यकर्ते येत नाहीत काँग्रेसचे प्रचाराला म्हणून आम्ही पुण्यामध्ये पाठवणार नाही अशी भूमिका घेतली सचिन अहिरांनी. हे लोकल जेव्हा रिफ्ट तयार व्हायला लागले आणि ते वाढतील असं दिसायला लागलं तेव्हाच ते संपवण्यात आले सामंजस्यानं. आता त्याचं वोट शेअर होईल का? तर कार्यकर्ते एकत्र काम करत होते का? तर पुण्यात एक दिलानं काम केलं सगळ्यांनीच. म्हणजे आम्ही बघितलं महाविकास आघाडीच्या, महायुतीच्या केलं का? तर त्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे. मग मावळमध्ये काय झालं सांगा बरं. कारण मावळमध्ये असं म्हटलं जातं की मावळमधला जो सगळा आमदार आहे ते सगळे
राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार यांचे होते, त्यांनी शिवसेनेसाठी काम केलं, कारण त्याच अजित पवारांच्या मुलाला तिथे पाडलं गेलेलं होतं. तो राग रिफ्लेक्ट झाला का, त्यांनी त्यांचं काम केलं का, धनुष्यबाणसाठी मतदान केलं का? कारण आणि वाईस वर्सा पुन्हा त्याच मुद्द्याकडे आपल्याला यावं लागेल की कमळाला मतदान केलं का, कमळ नसताना कमळ च्या ह्याच्यासाठी घड्याळावर मतदान केलं, हे वोट ट्रान्सफर कसं झालं? आता 2 मतदार जे होते ते दोन्ही शिवसेनेचे होते, एक शिंदे गटाचा आणि एक उभाटा गटाचा मावळच्या संदर्भातला. 3 लोकसभा खालच्या जर घाटाच्या खालच्या जर धरल्या म्हणजे पनवेल उरण इकडं खाली आणि वरती पिंपरी चिंचवड आणि मावळ ह्या 3 विधानसभा. 3 विधानसभांमध्ये एका विधानसभेमध्ये भाजपचा आमदार आहे, म्हणजे आता लक्ष्मण जगतापांच्या मिसेस अश्विनी जगताप तिथं आमदार आहेत. पिंपरीमध्ये अजित पवारांचे अण्णा बनसोडे आहेत आणि मावळमध्ये सुनील शेळके आहेत. आता गमतीचा भाग असा आहे की अण्णा बनसोडेंचं पॉलिटिकल वेटेज किंवा पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी जे आहे त्यांच्या निवडणुकी व्यतिरिक्त इतर दुसऱ्या कुठल्याच निवडणुकीमध्ये फारशी नसते, उपस्थितीपुरती असते. फार काही त्यांचं स्वतःचं काढणं आणि हे असं दादांचंच आहे. बेसिकली तिथला स्ट्रॉंग होल्ड अजित पवारांचाच आहे. या 3 मतदारसंघांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ मावळचा होता, कारण मावळ कनेक्ट करतो खाली पनवेल उरण कर्जत खालापूर या परिसराला. सुनील शेळके जाहीररित्या त्यांच्या स्टेजवरती असायचे महायुतीच्या. सुनील शेळकेंच्या शेजारचे सगळे कार्यकर्ते हे संजोग वगैरे यांचं काम करत होते. गंमत आहे का, पिंपरीमध्ये जो पिंपरीमध्ये जो कार्यकर्ता हा राष्ट्रवादीचा कोर आहे, संजोग वगैरे पूर्वी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते, मूळ राष्ट्रवादी फुटायच्या आधी. अजित पवारांची जेवढी राष्ट्रवादी आहे या सगळ्या राष्ट्रवादीने संजोग वगैरेंचं काम केले या 3 मतदारसंघात. छत्रपती संभाजीनगरमध्ये असंच झालंय. उमेदवार महायुतीचा भाजप शिवसेना सगळ्यांचे मिळून संदीपान भुमरे होते, पण छत्रपती संभाजीनगरचे 2 मतदारसंघ जालना मतदारसंघात सिल्लोड आणि पैठण, तर सगळे छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे वेल नोन नेते ह्या 2 मतदारसंघामध्ये जायचे आणि प्रचार कोणाचा करायचा तर रावसाहेब दानवेंचा. असं अनेक ठिकाणी झालेलं आहे. ही युती नेत्यांनी जरी केली असेल, खालच्या फळीन ते ऍक्सेप्ट केलेले नाही सर. आपल्याला महायुतीत गडबड दिसली, महाविकास आघाडीचं क्लस्टर कुठं त्याच्यात गडबड असेल तर माहिती गडबड नाहीये आहे का, म्हणजे कुणाला माहिती असेल. उमेदवार बदलायचा का नाही बदलायचा यापासूनच चर्चा सुरू झाली होती, कारण भाजपनं प्रचंड विरोध आहे ते शिवसेनेच्या उमेदवाराला केला होता आणि त्यानंतर उमेदवारी बदलायच्या चर्चेनंतर उमेदवार तर शिंदे गटाचाच दिला गेला. मात्र त्यानंतर नेते काम करणार का नाहीत हा एक सुद्धा प्रश्न होता, कारण मी जसं म्हटलं की हसन मुश्रीफ, समरजित घाटगे आणि संजय मंडलिक एकाच तालुक्यातले आहेत, पण ह्यांचं पुढचं राजकारण त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे हे नेमकं काम संजय मंडलिकांच्यासाठी केलं तर त्याचा त्यांच्यावरती राजकीय जीवनावरती कसा परिणाम होणार यासाठी ते आपलं भविष्य आहे ते बघून काम करत होते आणि त्यांनी थोडंसं बॅकफुटला राहून काम करण्याचा प्रयत्न केला होता, आता ज्या पद्धतीनं इतर मतदारसंघात. म्हणून या ठिकाणी मी सांगतो की कोल्हापूरची जी जावई आहेत अमित शहा यांना शेवटी मैदानात उतरावं लागलं आणि त्यांनी या नेत्यांना अगदी पर्सनली फोन करून ते ज्या भाषेत सांगत असेल ती भाषा सगळ्यांनाच माहीत असेल त्या भाषेत अगदी सांगितलं आणि त्यानंतर मात्र ही सगळं वातावरण दुरुस्त झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर ही सगळी एकत्रितरित्या काम करायला लागलीत. ह्याच्या विरोधात वातावरण आहे ते महाविकास आघाडीचं होतं. शाहू महाराजांच्यासाठी सगळेच जण आहे ते काम करताना दिसून आले होते. सतेज पाटलांनी तर आपल्या अंगावरती धुरा सेनापतीप्रमाणे घेतली होती आणि त्यांनी संपूर्णपणे महायुतीच्या विरोधात म्हणजे अगदी पंतप्रधान आणि अमित शहा, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री हे सगळे एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी खिंड लढवलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी पाहायला गेलं तर महायुतीला सुरुवातीपासूनच आहे ते त्यांच्यातल्याच नेत्यांची समजूत काढायची किंवा राग काढायचा खूप वेळ गेलेला आहे. प्रशांत, वोट ट्रान्सफर खडसेंची मतं कुठल्या बाजूला गेली असतील बरं, म्हणजे कुठं त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय झालं वोट ट्रान्सफर? खडसेंची मतं जी आहेत ना ती प्रवाहित कधीच नव्हती, ती तळ्यात मळ्यात अशाच प्रकारे चालली होती. त्यामुळे लेवा समाजाचा जो मतदान आहे, लेवा पाटीदार समाजाचं, तो भोर पंचायतीने जर का ठराव केला तर म्हणजे तो आरपट्टी आणि पारपट्टी हा लेवा समाजातला अत्यंत महत्वाचा संवेदनशील भाग आहे. त्या ठिकाणी असलेल्या भोर पंचायतने निर्णय घेतला तर तो निर्णय सगळा लेवा समाज पाळतो. ही अजूनही पाटीदार समाजाची सगळ्यात मोठी भूमिका आहे. त्याचा फायदा अर्थातच रक्षा खडसे यांना होणार. रक्षा खडसे जरी मराठ्याची सून म्हणजे लेवा पाटलाची सून असली तरी रक्षा खडसे आहेत गुजर, त्यामुळे गुजर मतदानाचाही फायदा त्यांना होणार. आणि असंही गुजर मतदानामध्ये गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम मानला जातो, तो आहेच. याच ठिकाणी मराठा मतदान सुद्धा आहे. पण यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की या निवडणुकीमध्ये कोणत्या गोष्टी, कोणते शब्द जास्त प्रचलित आले, नवीन सगळ्यात जास्त कोणते आले तर सिंपथी.
सिंपती हा शब्द या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रचलित झाला. वोट शेअरिंग हा शब्द प्रचलित झाला. वोट जिहाद हा शब्द प्रचलित झाला. मस्जिदमधला फतवा हा शब्द प्रचलित झाला. असे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द आणखी त्या आधारावर सगळं झालं. आता नाशिकचा आपण विचार केला तर हेमंत गोडसे तिसऱ्यांदा उमेदवारीला उभे आहे. 2009ला हेमंत गोडसेंनी लोकसभेची पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. मनसेच्या तिकिटावर पराभूत झाले होते, पण मनसेची लाट खूप मोठी होती. आणखी 2 लाखपेक्षा जास्त मतं त्यांनी घेतले होते. 2014-2019ला त्यांनी भुजबळ म्हणजे सिनियर भुजबळ छगन भुजबळ आणि सिटिंग MP समीर भुजबळ या काका पुतण्यांना पराभूत करून ते खासदार झाले. आता ज्या व्यक्तीने 2 वेळा आपल्याला पराभूत केलंय घरातल्या दोन्ही दिग्गजांना, आणि आता त्याचा प्रचार कसा करायचा, आता भुजबळ कसे प्रचार करणार? भुजबळांना मानणारा मोठा OBC समाज आहे, माळी समाजाचं वोटिंग मोठं आहे, त्यांनी नेमकं काय करायचंय? म्हणजे वर्षानुवर्ष ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये आपण काम करत राहिलो, त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये काम केल्यानंतर त्याला जाऊन मतदान करायचं, हे जे वोट शेअरिंगचा हा जो सगळ्यात असा फॅक्टर आहे ना, तो सगळ्यात निर्णायक ठरणार आहे. मला आता या चर्चेत थोडं पुढे जाऊ, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. अमरावतीचा मुद्दा मांडायचा आहे वोट ट्रान्सफरच्या विषयाला घेऊन. अमरावती या मतदारसंघाकडे लोकांचं विशेष करून लक्ष आहे. नवनीत राणाच्या संदर्भात मी जेव्हा जनसामान्यांशी गप्पा मारत होतो त्यावेळेस बहुतांशी लोकांनी असं म्हटलं की इस बार भाभी नहीं दादा को चलाएंगे. तरी काय म्हटलं, भाभी नहीं दादा को चलाएंगे. ज्या नवनीत राणा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावरती गेल्या टर्ममध्ये निवडून आल्या, त्याच नवनीत राणांनी हनुमान चालीसा आणि हिंदुत्वाची कास धरल्यामुळं बरीचशी लोक नाराज झाली. मात्र आता राहिला प्रश्न की हा मतदार कुठे जाईल. जसा वैभवने मुद्दा मांडला की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत हे सगळं इंटॅक्ट आहे, त्यांचं ठरलंय आतल्यात की आपला मतदार जो आहे तो आपण बळवंत वानखेड्यांच्या पाठीमागे पाठवला पाहिजे. मग यामध्ये प्रहार संघटनेचे दिनेश बुब काय करणार आहेत, आनंदराज आंबेडकर काय करणार आहेत. तर मी बहुजन वर्गातल्या काही नेत्यांशी आणि मतदारांशी पण बोललो, तर यंदा मला पहिल्यांदा असं दिसून आलं की केवळ निळा रंग किंवा बहुजन उमेदवार याकडे न पाहता जो निवडून येईल, जो आपलं काम करू शकतो त्याच्याच पाठीमागे आपण आपण थोडंसं पुढे जाऊ. यालाच मुद्दा आहे फक्त शेवट, की प्रत्येक ठिकाणी ज्यावेळी आपण वोट शेअरिंग बद्दल बोलतोय, प्रत्येक ठिकाणी तिथलं स्थानिक राजकारण खूप महत्त्वाचं ठरलं. प्रत्येकाला आपलं राजकीय भवितव्य, स्थानिक जो नेता आहे त्याला जपायचे. त्यामुळे तो तिथलं गणित कसं, कारण या लोकसभेनंतर कोण कुठे एकत्र राहील कोणालाही काही शाश्वती नाहीये. प्रत्येकाला वाटतं ही जागा आपल्याला कशी मिळेल, आपापलं स्थानिक राजकारण जपणं, आणि याच्यामध्ये झालेला गोंधळ देखील प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाला.